आणि आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। 30 तारखेपासून अंतरवाली सराटीत रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार जरांगेंची घोषणा। उष्माघातामुळे बळी गेला तर सरकार जबाबदार, कडक उन्हात पायात चप्पल नसेल पाणीही घेणार नाही, जरांगेंचा निर्धार। 30 मेचं जे आपलं आंदोलन आमरण उपोषण आपण ठरवलं होतं ते फायनल होणार आहे 30 मेला। मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचं आहे। रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे। सरकारला दिलेल्या मुदतीला उद्या 10 महिने पूर्ण होतील। 58 लाख कुणबी प्रमाणपत्र कधी देणार? मराठा समाजाची फक्त मतं पाहिजे का? मराठ्यांची मनं जिंकण्याची देवेंद्र फडणवीस यांना संधी, जरांगेंचा निशाणा। वाटतं याच्यातून जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक, जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये अशी सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड उद्या जरांगेंची भेट घेणार। लाड आमचे आमदार जाऊन भेटलेत आणि त्यांनी काही गोष्टी, त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या ऐकून घेतलेल्या आहेत। ते देखील सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे। म्हणजे त्यांना उपोषण करण्याची गरज पडणार नाही, पडू नये असेच सरकारची भूमिका आहे। मनोज जरांगेंची उद्या भेट घेणार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर ते सकारात्मक, 2 ते 3 दिवसात काय केलं त्याची कल्पना जरांगेंना देणार, राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। जरांगे पाटलांच्या संपर्कात आहे आणि या सगळ्या विषयामध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय सकारात्मक आहे। मी आता उद्या त्यांना जाऊन भेटणार आहे जरांगे पाटलांना आणि आम्ही आता मागच्या 2-3 दिवसात काय कार्यवाही केली त्याची कल्पना त्यांना देणार आहे। जरांगेंच्या मागण्या चुकीच्या, मनोज जरांगे यांच्या मागण्या संविधानानुसार कधीच मान्य होणार नाही, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया। तर मराठा समाजाला दिलेलं प्रमाणपत्र खोटं, हाकेंचा आरोप। ओबीसीतून दिलं हे आरक्षण दिलंय, आता बेकायदा ताबा मारलेला आहे। पण बेकायदा ताबा मारणारे हे आमदार खासदार पुत्र आहेत सगळे, गोरगरीब मराठा नाही। म्हणून जरांगे दादा, तुम्ही कुणाचा गरजवंतांचा लढा उभा केला, पण फायदा कुणी घेतलाय याचा अनालिसिस करा। हे भयानक आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सूचक ट्विट। सावरकरांच्या प्रतिमा वापरून धर्मात तेढ पसरवणं सुरू असल्याचा उल्लेख। तर महाराष्ट्रात जातींवरून डोकी फोडणं सुरू असल्याचं म्हणत सत्ताधारी याला खतपाणी घालत आहेत, राज ठाकरे यांचा आरोप। मनोज जरांगे स्वतःला त्रास करून घेत असतील तर त्याला अटक करा, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी। मराठा समाजासाठीच्या 2 आरक्षणांमुळे खुल्या प्रवर्गांचं नुकसान होतंय, या प्रकरणी श्वेतपत्रिका काढा, सरकारकडे मागणी। जरांगेंचं उपोषण हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याची टीका। राज्यात ठाकरेंची सेना आणि पवारांची राष्ट्रवादी हे 2च प्रादेशिक पक्ष। अजित पवारांचा पक्ष संपणार हे दुर्दैवानं बोलावं लागतंय, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष 2च आहे। एक शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे, म्हणजे आम्ही सगळे, आमचा पक्ष, उद्धव ठाकरे प्रमुख आहेत। अनेक वर्षांपासून अर्थ खातं राष्ट्रवादीकडे होतं, योगेंद्र पवार यांचं वक्तव्य। त्यामुळे सुनेत्र पवार यांना अर्थ खातं दिलं पाहिजे, योगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। हे अर्थ खातं त्यांना दिलंच पाहिजे, कारण ते दादांकडे होतं आणि फक्त आता नाही पण बऱ्याच वर्षांपासून अर्थमंत्री हे दादा होते आणि ते खातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होतं। त्याच्यामुळं मुख्यमंत्री साहेबांनी ते खातं परत राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं पाहिजे आणि ते 100% देतील हा विश्वास आहे। आता बघूया टॉप 9 बातम्या विधान परिषद निवडणुकीसंदर्भात। शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेचा तिढा, तर राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितली, दोन्ही जागांचा तिढा सोडव। विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। तर विधान परिषदेच्या जागा वाटपाचा विषय 2 दिवसात संपेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरपैकी एक जागा आम्हाला मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे आणि एनसीपीने आम्हाला पुण्याची जागा मागितलेली आहे। त्यामुळे या 2च गोष्टींवर आमचं अडलं आहे, जे आम्ही सोडवून घेऊ। जागा वाटप सन्मानाने होईल। महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत आणि महायुती एकजुटीने 17 जागा लढवेल आणि 17 जिंकेल हा विश्वास तुम्हाला। पुण्यातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार, खासदार पार्थ पवार
पुण्याचा उमेदवार ठरवणार असल्याची चर्चा, सूत्रांची माहिती. इच्छुकांकडून सुनेत्रा पवार यांच्या भेटीगाठी सुरू. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून प्रवीण पोटे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब. उद्या मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत दाखल करणार उमेदवारी अर्ज. विदर्भातील विधान परिषदेच्या 2 जागांसाठी भाजपचे उमेदवार ठरले. नागपूरमधून डॉक्टर राजीव पोद्दार तर वर्धा चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखानी यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती. ठाण्यात शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांची भाजप नेत्यांसोबत खलबतं. राजीव पाटील यांचं नाव चर्चेत. बहुजन विकास आघाडी आमच्यासोबत लढत नाहीये, उदय सामंत यांनी केलं स्पष्ट. पुढच्या 2 दिवसात फॉर्म्युला ठरेल. महायुतीत समन्वय गरजेचा. आम्ही सर्व जागा लढवू आणि जिंकू, सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. साहेब दिल्लीतनं आज येतील आणि पुढच्या 2 दिवसामध्ये फॉर्म्युला ठरेल. 17च्या 17 जागा आम्ही महायुतीनं लढू आणि 17च्या 17 जागा जिंकू. पक्षाला विरोधकांच्या दावणीला बांधणारा धंदा खपवून घेणार नाही. मंत्री उदय सामंत यांचं नाव न घेता महेश शिंदे यांना सूचक इशारा. फलटणमध्ये राजेगड सोबत आल्यानं शिवसेनेचाच आमदार होणार. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. शिवसेनेचा पदाधिकारी कोण करायला देत नाही अशी कोणामध्ये जर घमेंड असेल तर साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी आणि राहुल शेवाळे साहेब भले ठाण मांडून बसू, पण सगळेच्या सगळे BLA करून दाखवू. किती मोठा आमच्या समोर नेता असला तरी मला काहीतरी मिळणार आहे म्हणून आपला पक्ष दावणीला बांधायचा हे आता पुढच्या कालावधीमध्ये शिवसेनेमध्ये चालणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी श्रीकांत शिंदेंची घेतली भेट. काल मध्यरात्री दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा. विधान परिषद निवडणुकीवर चर्चा झाल्याची चिखलीकर यांची कबुली. नांदेडची विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही, चिखलीकर यांची माहिती. अतिशय नम्रपणाने मागेही सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझ्या पक्षाला उमेदवारी किंवा माझ्या याला उमेदवारी मिळावी याच्यामध्ये काही मागणं चुकीचं नाही आहे. पण पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य करायची भूमिका घेतली. त्याच्यामुळे महायुतीचा घटक म्हणून मी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना भेटायला आलो. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून साहेबराव कांबळे यांचं नाव निश्चित, सूत्रांची माहिती. 31 मे रोजी भरणार उमेदवारी अर्ज. साहेबराव कांबळे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस. 2024 मध्ये उमरखेडमधून काँग्रेसकडून लढवली होती विधानसभा. आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. सदिच्छा भेट घेतल्याची माहिती. महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहिती फडणवीसांनी पंतप्रधानांना दिल्याची माहिती. अजित पवारांच्या अपघाती निधनाला आज 4 महिने पूर्ण. या प्रसंगी रोहित पवार यांची दादांसाठी भावनिक पोस्ट. दादांसोबतच्या आठवणींना दिला उजाळा. काही जण तुमच्या नावाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करायला लागलेत, रोहित पवार यांचा पोस्टमध्ये उल्लेख. 4,500 कोटींच्या धान्य वाहतुकीत भुजबळांनी टक्केवारी मागितली. 26 वर्ष वारंवार त्याच कंपन्यांना धान्य वाहतुकीचं काम दिल्याचा आरोप. छगन भुजबळ यांच्यावर अंजली दमानिया यांचा आरोप. संबंधित कंत्राट रद्द करण्याची दमानिया यांची सरकारकडे मागणी. केला हा पूर्णच्या पूर्ण 4,500 कोटीचा जो मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे ज्याच्यात अफाट प्रमाणात टक्केवारी मागितली जाते भुजबळांकडनं. हे तात्काळ थांबवण्यात यावं, हे थांबवण्यात यावं अशीच माझी विनंती आहे. लवकरच महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रभारी मिळणार. रमेश चेन्नीथला केरळचे मंत्री झाल्यानं नव्या चेहऱ्याला संधी. सचिन पायलट, भूपेश बघेल, कुमारी शैलजा यांची नावं चर्चेत. जूनमध्ये काँग्रेसच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती. आमच्या शिववाहतूक संघटनेचे 7 लाख टॅक्सी आणि ट्रक चालक जुजबी मराठी बोलतील. भाजप नेते हाजी अराफत शेख यांची प्रतिक्रिया. मुंबईत राहायचं आणि कमवायचं असेल तर मराठी भाषा बोलता आली पाहिजे, हाजी अराफत शेख यांची प्रतिक्रिया. सावरकरांच्या प्रतिमा वापरून धर्मात तेढ पसरवणं सुरू. महाराष्ट्रात जातींवरून डोकी फोडणं सुरू. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सूचक ट्विट. सत्ताधारी याला खतपाणी घालतायत, राज ठाकरेंचा आरोप. नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील 4 गाड्यांचा अपघात. अचानक वाहन समोर आल्यानं ताफ्यातील 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या. सुदैवानं कोणीही जखमी नाही. एका महिला नेत्याकडून फोनवरून धमकी. अभिनेत्री दीपाली सय्यद यांचं वक्तव्य, करिअर उद्ध्वस्त होईल. फोनवरून धमकी, दीपाली सय्यद यांची माहिती.
महिला नेत्याचा एक फोन येतो आणि मला सांगण्यात येतं की तुम्ही थांबा जरा, तुम्ही काय बोलताय, तुम्ही काय करताय वगैरे वगैरे वगैरे. सो आणि जर तुम्ही थांबला नाही तर तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल वगैरे असं. सो मला असं वाटतंय की हे अशा पद्धतीने बोलणं किंवा असं काही येणं, मी तर अजून सुरू पण नाही केलंय, मी ते हे 2 दिवसापासून नुसतं बोलले. फराद प्रकरणावर सिनेमा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दीपाली सय्यद, स्वरूप सावंत महाराष्ट्र एप्स्टीन फाईल या सिनेमाचं दिग्दर्शन करणार. मोंदू बाबाला बळी पडू नये हा मेसेज सिनेमाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न.